नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा कुणास जाहीर झालेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राजू बाविस्कर। तर 2025 या वर्षाचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या पहा काळ्या निळ्या रेषा काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। तसेच पहा साहित्य अकादमी पुरस्कार हा जो आहे तर तो पहा एकूण 24 भाषांसाठी दिला जातो। काय साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे तर तो एकूण 24 भाषांसाठी दिला जातो। तर साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती 1955 मध्ये। कधी? 1955 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, आर्य समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे। तर त्यांनी पहा 10 एप्रिल 1875 मध्ये, कधी? 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या शहरात, कोणत्या? मुंबई या शहरामध्ये या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली होती। तसेच पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला होता। तर त्या ग्रंथाचं नाव काय आहे तर ते सत्यार्थ प्रकाश। कोणता आहे? सत्यार्थ प्रकाश हा त्यांनी प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, केरळ राज्याचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्याचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 केरळम। तर पहा केरळ राज्याचे नाव बदलून नवीन नाव हे केरळम ठेवण्याचा प्रस्ताव हा केरळ विधानसभेने मंजूर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। जे की लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 5, रमाई आवास ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी राबवली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अनुसूचित जाती व नवबौद्ध। तर रमाई आवास ही जी योजना आहे तर ती महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत ही योजना राबवली जाते। ही जी योजना आहे तर ती पहा प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती म्हणजेच SC व नवबौद्ध घटकातील बेघर कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यासाठी ही योजना राबवली जाते। प्रश्न क्रमांक 6, भारतात सर्वात आधी सूर्योदय हा कोणत्या राज्यामध्ये होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। तर भारतामध्ये सर्वात आधी सूर्योदय हा पहा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणास भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांच्या म्हणजेच भूदल, नौदल, वायू या प्रमुखाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती। तर पहा भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांचा प्रमुखाची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो। प्रश्न क्रमांक 8, गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या भारतीय राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंजाब। तर गिद्दा आणि भांगडा हे जे आहे तर ते पंजाब या भारतीय राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे। तर गिद्दा हे जे आहे तर ते पहा महिलांसाठी आहे। कोणासाठी? गिद्दा हे महिलांसाठी आहे आणि भांगडा हे जे आहे तर ते पहा पुरुषांसाठी आहे, लक्षात ठेवा। तर गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे तर ते गरबा। कोणतं आहे? गरबा हे गुजरात या राज्याचे
लोकनृत्य आहे. राजस्थान या राज्याचे लोकनृत्य हे पहा घुमर आहे. कोणतं? घुमर. आणि हरियाणा या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे तर ते फाग आणि सांग. कोणतं आहे? फाग आणि सांग हे हरियाणा या राज्याचे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 9. कॅम्प्युटरमध्ये प्रविष्ट केलेल्या म्हणजेच टाकल्या जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? तर कॅम्प्युटरमध्ये प्रविष्ट केलेल्या डेटाला पहा ऑप्शन क्रमांक 2 इनपुट असे म्हणतात. काय म्हणतात? इनपुट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणास जहालवादी नेते म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अरविंद घोष. तर अरविंद घोष यांना जहालवादी नेते म्हणून ओळखले जायचे. तसेच पहा लाल, बाल आणि पाल. तर लाल म्हणजेच लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिंद्रचंद पाल. हे पण जहालवादी नेते होते. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव व्हिलेज ऑफ फ्रूट म्हणून कोणाला मान मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 धुमाळवाडी, जे की हे पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा. तर धुमाळवाडी हे जे गाव आहे तर हे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, जे की या ठिकाणी पहा 19हून अधिक फळाच्या विक्रमी उत्पादन घेतले जाते, ज्यामुळे या गावाला हा मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 12. इन्सुलिनचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 मधुमेह. त्यालाच पहा डायबिटीज असे म्हटले जाते. तर इन्सुलिनचा उपयोग प्रामुख्याने मधुमेह या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणासाठी पुन्हा कोणती प्रमुख मोहीम सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 जलयुक्त शिवार अभियान 2.0. तर महाराष्ट्र शासनाने पाणी व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणासाठी पुन्हा पहा जलयुक्त शिवार अभियान 2.0 ही प्रमुख मोहीम सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या कुळामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शाक्य. तर गौतम बुद्ध यांचा जन्म हा शाक्य या कुळामध्ये झालेला होता. तर गौतम बुद्ध यांचं नाव काय होतं तर ते सिद्धार्थ होतं. काय नाव होतं? बालपणीचं नाव हे पहा त्यांचं सिद्धार्थ हे नाव होतं. तर त्यांचा जन्म जो आहे तर तो पहा इसवी सन पूर्व 563 कधी? इसवी सन पूर्व 563 लिंबुनी या ठिकाणी झाला होता. कुठे? लिंबुनी. जी की हे लिंबुनी हे जे ठिकाण आहे तर ते नेपाळ या राज्यामध्ये स्थित आहे. तर गौतम बुद्ध यांच्या वडिलाचे नाव काय होते तर ते शुद्धोधन होते. काय होते? शुद्धोधन. आणि त्यांच्या आईचं नाव हे पहा मायादेवी होतं. काय होतं? मायादेवी. प्रश्न क्रमांक 15. भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची म्हणजेच राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 250. तर भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एकूण 250 जागांची कमाल मर्यादा आहे, ज्यामध्ये पहा 238 हे जे सदस्य आहेत तर ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी असतात. तर 12 हे जे सदस्य असतात तर ते या 12 या सदस्याची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. असे मिळून भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची कमाल सदस्य संख्या ही 250 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते उपकरण हे संगणकात मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 हार्ड डिस्क. तर पहा हार्ड डिस्क हे जे उपकरण आहे तर ते संगणकात मोठ्या प्रमाणामध्ये डेटा साठवण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 17. उंदीर व पिसवांमार्फत खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 प्लेग. तर उंदीर आणि पिसवांमार्फत पहा प्लेग या रोगाचा प्रसार होतो.
प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, गोदावरी. तर गोदावरी या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 19, पंजाबी भाषेची मुख्य लिपी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गुरुमुखी. पंजाबी भाषेची मुख्य लिपी ही गुरुमुखी आहे, जे की शीख धर्माचे दुसरे गुरु अंगद देव यांनी पहा ही लिपी विकसित केलेली होती. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्रातील राजभवनाचे नवीन नाव काय घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महाराष्ट्र लोकभवन. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत कोण आहेत? आचार्य देवव्रत. तर यांनी पहा महाराष्ट्रातील राजभवनाचे नवीन नाव हे महाराष्ट्र लोकभवन असे घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा खोरे. तर नर्मदा हे जे खोरे आहे तर ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी पहा 0.5% किती 0.5% क्षेत्र हे या खोऱ्यामध्ये येते. तसेच पहा नर्मदा हे जे खोरे आहे तर याचे जे क्षेत्र आहे तर ते पहा 49.5% किती 49.5% हे जे क्षेत्र आहे तर या खोऱ्यामध्ये येते. तसेच पहा कृष्णा हे जे खोरे आहे तर ते महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे खोरे आहे आणि तापी हे जे खोरे आहे तर ते महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 22, इन्क्लाब जिंदाबाद हा नारा सर्वात प्रथम कोणी दिला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मौलाना हसरत मौलानी. तर पहा मौलाना हसरत मौलानी यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा सर्वात प्रथम त्यांनी दिलेला होता. तर इन्क्लाब जिंदाबाद हा जो नारा आहे तर तो कोणी लोकप्रिय केलेला होता? तर तो भगतसिंग यांनी लोकप्रिय केलेला होता. कोणी? भगतसिंग यांनी लोकप्रिय केलेला होता. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कन्याकुमारी. तर भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे पहा कन्याकुमारी आहे. प्रश्न क्रमांक 24, जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी व कोणत्या ठिकाणी घडले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1919 आणि अमृतसर या ठिकाणी. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे जे आहे तर ते पहा सन 1919 या वर्षी घडलेले होते, जे की अमृतसर या शहरामध्ये घडलेले होते. प्रश्न क्रमांक 25, बिहू हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आसाम. तर बिहू हा जो सण आहे तर तो आसाम या राज्याचा प्रसिद्ध सण आहे. तर मणिपूर या राज्याचा प्रसिद्ध सण कोणता आहे? तर ते याओसंग. कोणता आहे? याओसंग हा प्रसिद्ध सण आहे मणिपूर या राज्याचा. सिक्कीम या राज्याचा सण कोणता आहे? तर तो लोसंगू आहे. कोणतं? लोसंगू हे प्रसिद्ध सण आहे सिक्कीम या राज्याचा. आणि मेघालय या राज्याचा प्रसिद्ध सण हा पहा वांगला आहे. कोणता? वांगला. प्रश्न क्रमांक 26, स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सी राजगोपालाचारी. तर सी राजगोपालाचारी हे स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 27, अबुवा आवास ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 झारखंड. तर अबुवा आवास ही जी योजना आहे तर ती झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे. केव्हा सुरू केलेली आहे? तर ती ऑगस्ट 2023 मध्ये. कधी? ऑगस्ट 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 28, स्वराज्य पक्षाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 1923 म्हणजेच 1 जानेवारी 1923 या दिवशी पहा चित्तरंजन दास. कोणी? चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी पहा अलाहाबाद या ठिकाणी. कुठे? अलाहाबाद
या शहरामध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना ही त्यांनी केलेली होती. प्रश्न क्रमांक 29. आवळ्यामध्ये जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात असते. तर आवळ्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व क. कोणतं? जीवनसत्व क म्हणजेच व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते. प्रश्न क्रमांक 30. भारताची पहिली महिला शासिका कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रजिया सुलतान. तर रजिया सुलतान ही भारताची पहिली महिला शासिका होती. तर हिने पहा 1236 ते 1240 या काळामध्ये तिने दिल्लीवर राज्य केलेले होते.